राज्यात सध्या प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांचं प्रकरण चांगलंच गाजतंय। खासगी ऑडी कारवर लावलेल्या अंबर दिव्यामुळे त्या चर्चेत आल्या, पण त्यानंतर त्यांच्याबद्दलच्या वेगवेगळ्या घटना समोर यायला लागल्या। खासगी वाहनावर महाराष्ट्र शासन लिहिणं, वरिष्ठ अधिकाऱ्याचं चेंबर बळकावणं, कोट्यावधींची संपत्ती असताना नॉन क्रिमिलेअरचं प्रमाणपत्र सादर करत आरक्षणाचा लाभ घेणं आणि अंशतः दृष्टीदोष असल्याचा अपंगत्वाचा दाखला देणं, असे वेगवेगळे आरोप त्यांच्यावर होत आहेत। हे कमी होतं म्हणून की काय, आता पूजा खेडकर यांच्या आई वडिलांवरही आरोप व्हायला लागलेत। त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा एक व्हिडिओ समोर आलाय, ज्यामध्ये त्या हातात बंदूक घेऊन एका शेतकऱ्याला धमकावताना दिसतायत। पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर हे सनदी अधिकारी होते। त्यांनी सरकारी सेवेत असताना कोट्यावधींची प्रॉपर्टी जमवल्याचा आरोप होतोय। त्यांच्याकडे 40 कोटींची संपत्ती आणि जवळपास 70 ते 80 एकर शेतजमीन असल्याचं समोर आले। पूजा खेडकर यांचा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातला थाट आणि रुबाबापासून सुरू झालेले हे प्रकरण आता संपूर्ण खेडकर कुटुंबाला गोत्यात आणणारं ठरतंय। त्यांच्यावर गैरव्यवहाराचे आणि जमीन बळकावल्याचे वेगवेगळे आरोप होत आहेत। गुन्हा दाखल झाल्याच्या बातम्या येत आहेत। या सगळ्या प्रकरणात खेडकर कुटुंब कसं अडकलंय, त्यांच्यावर नेमके काय आरोप होत आहेत, पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। सगळ्यात आधी पूजा खेडकर यांच्या संदर्भात काय अपडेट आहे ते पाहूयात। तर पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पूजा खेडकर यांनी केलेल्या VIP मागण्यांबद्दलचा अहवाल अप्पर मुख्य सचिव मंत्रालयाला पाठवला होता। यानंतर पूजा यांची वाशिमला बदली करण्यात आली। त्या तिकडे रुजू झाल्या, पण त्यांच्या IAS पदावर झालेल्या नियुक्तीवरून संशय व्यक्त केला जातोय। याची दखल आता LBSNAA अर्थात लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनने घेतली। त्यांनी पूजा यांच्याबद्दलचा सविस्तर अहवाल मागवला आहे। या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे। अतिरिक्त सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याकडून ही चौकशी केली जाणार असून याचा रिपोर्ट 2 आठवड्यात देण्याची अट घालून देण्यात आली आहे। या चौकशीत पूजा खेडकर दोषी आढळल्या तर त्यांचं IAS पद जाऊ शकतं, तसंच त्यांच्यावर फौजदारी कारवाई होऊ शकते असं सुद्धा सांगितलं जातंय। पूजा खेडकर यांनी IAS होण्यासाठी अंशतः अंध असल्याचं प्रमाणपत्र दिलं होतं, तसंच त्यांनी बनावट OBC प्रमाणपत्र दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। त्यांची एकूण संपत्ती 17 कोटी इतकी आहे। असं असूनही त्यांनी IAS पोस्ट मिळवण्यासाठी वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असल्याचं दाखवलं होतं। त्यामुळे पूजा यांच्या अडचणी वाढल्या आहेत। पूजा यांना नेत्र दिव्यांगत्व आणि मानसिक आजार असल्याचं प्रमाणपत्र अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून मिळाल्याचं अभिलेख तपासणीमध्ये स्पष्ट झालंय। त्यामुळे हे प्रमाणपत्र देणाऱ्या तत्कालीन वैद्यकीय मंडळाची चौकशी होणार का, असा प्रश्नही विचारला जात आहे। पूजा यांचा मॉक इंटरव्ह्यू मधला एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होतोय। मॉक इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी आपले आई वडील सेपरेट झाल्याचं सांगितलं होतं, पण त्यांच्या वडिलांनी अहमदनगर लोकसभेची निवडणूक लढवताना आपल्या कुटुंबाच्या माहिती तसं काहीही लिहिलं नव्हतं, ज्यावरून आता टीका केली जाते। या सगळ्यावर पूजा खेडकर यांनी माझ्यावर जे काही आरोप असतील त्याबाबतची सगळी उत्तरं मी समितीला देईल अशी प्रतिक्रिया दिली आहे। पूजा यांनी प्रोबेशनर अधिकारी म्हणून नियुक्ती होताच एका चोराला सोडवण्यासाठी DCP दर्जाच्या अधिकाऱ्यावर दबाव आणल्याचं प्रकरण सुद्धा आता पुढे येतंय। 18 मेला पनवेल पोलिसांनी ईश्वर उत्तरवाडे याला एका चोरीच्या प्रकरणात अटक केली होती। यावेळी खेडकर यांनी पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांना फोन करून उत्तरवाडे निर्दोष असून त्याला सोडा असं सांगितल्याचे आरोप केले जात आहेत, पण पोलिसांनी हा कॉल गांभीर्यानं न घेता उत्तरवाडे याच्यावर कायदेशीर कारवाई केली आणि तो अजूनही न्यायालयीन कोठडीत आहे असं सांगण्यात येत आहे। पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर आणि त्यांच्या आई मनोरमा खेडकर कशा अडचणीत आल्यात, त्यांचा नेमका इतिहास काय आहे ते आता पाहूयात। तर दिलीप खेडकर हे माजी सनदी अधिकारी असून पाथर्डी तालुक्यातलं भालगाव हे त्यांचं मूळ गाव। खेडकर हे प्रदूषण नियंत्रण मंडळात होते। त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे त्यांचं निलंबनही करण्यात आलं होतं। सेवानिवृत्त झाल्यानंतर खेडकर यांनी यंदा वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर अहमदनगर लोकसभेची निवडणूक लढवली होती। त्यांना 3ऱ्या क्रमांकाची 13,749 मतं मिळाली, पण या निवडणुकीदरम्यान ते वेगळ्याच कारणानं चर्चेत आले। खेडकर यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात 40 कोटींची संपत्ती असल्याचं नमूद केलं होतं। एका सनदी अधिकाऱ्याकडे एवढी संपत्ती कशी असू शकते, यावरून राजकीय चर्चा रंगल्या। आता पूजा खेडकर यांच्या प्रकरणात मध्यस्थी केल्याचे आरोप होत असतानाच दिलीप खेडकर यांच्याकडे असलेल्या जमिनीवरूनही आरोप केले जात आहेत। त्यांच्याकडे वडिलोपार्जित 10 एकर जमीन आहे। याशिवाय
ते जवळपास 60 एकर जमीन वन विभागाची कसत आहेत. मात्र वन विभागाची जमीन ते गैरपद्धतीनंच कसत असल्याची चर्चा आहे. सरकारी सेवेत असताना त्यांनी 2010 ते 11 या काळात बारामतीमधल्या वागळवाडी परिसरात 14 गुंठे जमीन घेतल्याची माहितीही समोर आली आहे. दिलीप खेडकर यांच्या राजकीय पार्श्वभूमीबद्दल सांगायचं झालं तर त्यांचे बंधू माणिक खेडकर हे 5 वर्ष भाजपचे तालुकाध्यक्ष राहिले आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना लोकसभा किंवा राज्यसभेची उमेदवारी मिळावी यासाठी दिलीप खेडकर यांनी मोठा देवीला साकडं घातलं होतं. उमेदवारी मिळाली तर देवीला 1.5 किलो वजनाचा चांदीचा मुकुट अर्पण करण्याचा नवसही त्यांनी केला होता. पंकजा मुंडेंना लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी तो नवस पंकजा मुंडेंच्या उपस्थितीमध्येच फेडला. दिलीप खेडकर यांनी नगरमधून लोकसभा निवडणूक लढवण्यामागेही एक स्टोरी सांगण्यात येते. त्यांचे बंधू माणिक खेडकर भाजपचे तालुकाध्यक्ष असताना त्यांच्या गावात सुजय विखेंना काही स्थानिकांनी विरोध केला. भाजप तालुकाध्यक्षाच्या गावातच विद्यमान भाजप खासदाराचा अपमान झाल्यानं माणिक खेडकर यांचं तालुकाध्यक्षपद काढून घेतल्याची चर्चा झाली. त्यानंतर विखे आणि खेडकर यांच्यात मतभेद झाले. यातूनच दिलीप खेडकर यांनी वंचितकडून नगरमध्ये लोकसभा निवडणूक लढवल्याचं सांगितलं जातं. दिलीप खेडकर यांनी या सगळ्या प्रकरणात पूजा खेडकर यांनी नियमानुसारच दिव्यांग आणि क्रिमिलेअरचं प्रमाणपत्र घेतलं आहे. याची तपासणी UPSCनं केली आहे. एक महिला अधिकारी बसण्यासाठी केबिन मागत असेल तर यात काहीच चुकीचं नाही अशी प्रतिक्रिया देत आपल्या मुलीला नियमाच्या बाहेर जाऊन कुठलंही सर्टिफिकेट मिळालं नसल्याचा दावा केला आहे. पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर सुद्धा या सगळ्या प्रकरणात अडचणीत आल्यात. त्यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरला होता जो त्यांनी मागे घेतला. मनोरमा खेडकर या बालगावच्या माजी लोकनियुक्त सरपंच राहिल्या आहेत. आता त्याही वादाच्या भोवऱ्यात अडकल्यात कारण त्यांचे 2 व्हिडिओ समोर आलेत. 11 जुलैला चतुर्शृंगी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पूजा खेडकर यांच्या बाणेर इथल्या बंगल्यावर त्यांच्या ऑडी कारवर असलेल्या 26,000च्या प्रलंबित दंडाबद्दल कारवाई करण्यासाठी गेले होते. यावेळी मनोरमा यांनी पोलिसांना आतमध्ये येऊ दिलं नाही. त्यांनी आतून गेटला कुलूप लावलं आणि पोलीस आणि माध्यमांच्या प्रतिनिधींशी हुज्जतही घातली. या सगळ्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. दुसऱ्या व्हिडिओत पूजा खेडकरांच्या आई हातात बंदूक घेऊन एका शेतकऱ्याला धमकावताना दिसत आहेत. हा व्हिडिओ जून 2023 मधला असल्याचं स्पष्ट होतंय. पूजा यांचे वडील दिलीप खेडकर यांनी सरकारी नोकरीत असताना वेगवेगळ्या ठिकाणी जमिनी घेऊन ठेवल्या होत्या. त्यांनी पुण्यातल्या मुळशी तालुक्यातही 25 एकर जमीन घेतली होती. ही जमीन खरेदी करताना त्यांनी शेजारच्या शेतकऱ्यांच्या जमिनीवरही अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांनी या गोष्टीला विरोध केला तेव्हा मनोरमा खेडकर बाउन्सर घेऊन तिथं पोहोचल्या. त्यांनी हातात पिस्तूल घेत या शेतकऱ्यांना धमकावलं. याबाबत शेतकऱ्यांनी पुण्यातल्या पौड पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला पण त्यांची तक्रार घेतली गेली नाही. आता पूजा खेडकर चर्चेत आल्यानंतर हा जुना व्हिडिओ व्हायरल होतोय. काही महिन्यांपूर्वी पूजा खेडकरांच्या आईनं मेट्रोच्या वाहनाचं नुकसान केलं होतं. शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यान सुरू असलेल्या मेट्रो कामाचा त्रास होत असल्यानं त्यांनी मेट्रोच्या वाहनाची तोडफोड केली होती. याबाबत पुणे मेट्रोनं PMRDA कडे तक्रारही केली होती. एकूणच खेडकर कुटुंबाचे उघड झालेले कारनामे पाहता कुटुंब एक आणि कांड अनेक अशी टीका केली जाते. पण या कुटुंबाच्या अडचणी वाढण्याचं मुख्य कारण म्हणजे पोलीस आणि प्रशासनानं केलेली कारवाई. मुळशीमध्ये शेतकऱ्यांना धमकवल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. FIR मध्ये त्यांच्यावर कलम 323, 504, 506, 143, 144, 147, 148 आणि 149 अंतर्गत गुन्हा नोंद केलाय. तर शस्त्र अधिनियमांचे कलम 3 आणि 5 सुद्धा लागू करण्यात आलेत. मनोरमा खेडकर यांनी आपल्या बाणेर मधल्या बंगल्याच्या बाहेर केलेलं अनधिकृत बांधकाम 7 दिवसात काढून टाकण्यात यावं, नाहीतर पुणे महानगरपालिका त्यावर कारवाई करेल अशी नोटीस त्यांच्या घरावर चिटकवण्यात आली आहे. तर मनोरमा खेडकर यांना पोलिसांनी तुमचा पिस्तूल परवाना रद्द का करू नये असं विचारणारी नोटीस पाठवत लायसन्स रद्द करण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे. पिस्तुलाबद्दलची नोटीस पुणे पोलिसांनी खेडकर यांच्या बंगल्याच्या दारावर चिटकवली आहे. तर ज्या ऑडी कारवरून वादाला सुरुवात झाली ती ऑडी कार खेडकर यांच्या चालकानं शनिवारी रात्री पुण्याच्या चतुर्शृंगी पोलीस ठाण्यात आणून लावली. पूजा खेडकर यांनी या ऑडी कारवर असलेला जवळपास 26,000 रुपयांचा दंडही भरला आहे. कारची कागदपत्र तपासण्यासाठी हजर राहण्याचे आदेश सुद्धा त्यांना देण्यात आलेत. जर त्या हजर राहिल्या नाहीत तर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. त्यात
पुण्यातून वाशिमला बदली झाल्यानंतर आता पूजा खेडकर यांची अकोल्यात बदली होणार अशा बातम्या काही माध्यमांनी दिल्या आहेत. येत्या 15 जुलैपासून 19 जुलैपर्यंत त्या अकोलामधल्या आदिवासी विभागात प्रकल्प अधिकारी म्हणून कामकाज प्रशिक्षणासाठी हजर होणार असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यानंतर त्या शासकीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन कामकाजाचा अनुभव घेणार असल्याचंही सांगण्यात आलंय. ज्या पासलकर कुटुंबावर जमिनीच्या वादातून मनोरमा खेडकर यांनी पिस्तूल रोखलं होतं, त्यांनी माध्यमांच्या समोर येत त्या वादावेळी आपल्या कुटुंबातल्या महिलेचा हात मोडला होता. खेडकर कुटुंबानं तुमचं घर 8 दिवसात काढून फेकून देऊ अशी धमकी दिल्याचं सांगितलंय. सोबतच आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. त्यामुळं जून 2023 मध्ये घडलेलं हे प्रकरण, अनधिकृत बांधकाम, दिलीप खेडकर यांच्यावर असलेले भ्रष्टाचाराचे आरोप आणि त्यांची संपत्ती या सगळ्या पार्श्वभूमीवर खेडकर दाम्पत्याची चौकशी होणार का? पूजा खेडकर यांच्या चौकशीत काय पुढे येणार? यावर खेडकर कुटुंब या प्रकरणात आणखी अडकणार का? या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. या सगळ्या प्रकरणाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.